नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आय-एस मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपला नदी प्रणाली हा टॉपिक चालू होता आणि नदी प्रणालीचा आपण पहिला पार्ट बघितला होता. थोडं मी तुमचं रिव्हिजन करतो. पहिल्या पार्टमध्ये आपण काय-काय बघितलं होतं ते तर बघा, नदी प्रणालीची सुरुवात नेमकी कुठून झाली, हे सुरुवातीला बघितलं. ते झाल्यानंतर पोटवारच्या पठाराबद्दल बघितलं. प्लिस्टोसीन कालखंड बघितला. 5,00,000 वर्षापूर्वी मालदा गॅप कसा भरला गेला आणि सुरुवातीला कोणकोणत्या नद्या होत्या. नंतर नदी प्रणालीचे 3 वर्गीकरण केले होते. पाणलोट क्षेत्राच्या आकारानुसार, उगमानुसार केलं होतं आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या नद्या. पाणलोट क्षेत्राच्या आकारानुसार मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे प्रमुख नद्यांचे खोरे कोणकोणते आहे, नंतर मध्यम नद्यांचे खोरे कोणकोणते आहे आणि लघु नद्यांचे खोरे कोणकोणते आहे. ते झाल्यानंतर मी तुम्हाला हा मॅप जलविभाजकाचा मॅप दाखवलेला होता आणि जलविभाजकाबद्दल तुम्हाला सांगितलेलं होतं प्रॉपर आणि तुमचं तेव्हा ते लक्षात बसलं असेल अशी अपेक्षा करतो. काही प्रॉब्लेम आला तर मला विचारायचं आहे. नंतर ड्रेनेज सिस्टीम आपण बघायला सुरुवात केलेली होती. ड्रेनेज सिस्टीम नेमकी कशी आहे? भारतातली कुठे-कुठे काय आहे? जगातली म्हणजे डेट्रॉइट ड्रेनेज सिस्टीम कुठल्या ठिकाणी आहे हे पण आपलं बघितलं. नंतर हे ड्रेनेज सिस्टीमचे हा हा जो मॅप होता, हे आपण सर्व प्रॉपर डिटेलमध्ये बघितलेलं होतं. इथे बघा डेट्रेटिक ड्रेनेज सिस्टीम इथे आहे. ते झाल्यानंतर विस्कळीत ड्रेनेज सिस्टीम आहे. रेडिकल आहे. रेडिकल नंतर आपण आयताकृती बघितलेली होती. नंतर ट्रेलीज बघितलेली होती आणि नंतर मध्यमवर्ती निचरा बघितलेला होता. अशा पद्धतीने बघितलेलं होतं. तेव्हा हे आपण 6 मी तुम्हाला मॅप दाखवला. समांतर ड्रेनेज, ट्रेलीज ड्रेनेज, आयताकृती रेडियल आणि विस्कळीत ड्रेनेज आणि त्यानंतर कंकणाकृती ड्रेनेज असं बघितलेलं होतं. आणि नेमकं नदीची सुरुवात कशी होते, पाणलोट क्षेत्र म्हणजे नेमकं काय? हा एक मॅप दाखवला होता. त्यानंतर नेमकं नदी प्रणाली प्रवाह कशा पद्धतीने असतो हे सांगितलेलं होतं. सुरुवातीपासून नदी प्रणाली प्रवाह. अजून सुद्धा आपण इथपर्यंत आलेले होते तरी पण नदी प्रणाली शिकवायला सुरुवात केलेलं नव्हतं. नंतर तुम्हाला नेमकी नदी कशी असते हे समजलं आणि त्यानंतर आपण नदी प्रणालीचा प्रॉपर मी तुम्हाला मॅप दाखवला आणि सर्वेचे सर्व भारतातील नदी प्रणालीचे खोरे दाखवलेले. बरोबर. म्हणजे सिंधू नदीचे खोरे कुठून तर इतकं सिंधू नदी आहे, हे गंगा नदीचे खोरे आहे, हे ब्रह्मपुत्राचे आहे, हे तापी हे तापीचे आहे, हे नर्मदाचे आहे, हे गोदावरीचे आहे. असं प्रॉपर हे सर्वचे सर्व तुम्हाला मी दाखवलेलं आहे मागच्या लेक्चरला. ज्या मुलांनी मागचं लेक्चर केलं नसेल, त्यांनी प्रॉपर मागचं लेक्चर ऐकून घ्यायचं आहे. मागचं लेक्चर झाल्यानंतरच हे लेक्चर तुम्ही ऐका. बघा, सिंधू नदी आपण बघितलेली होती. सिंधू नदीचा पहिल्यांदा मॅप शिकवला आणि नंतर हे हे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगितलेली होती. सिंधू नदीनंतर गंगा नदी सांगितली म्हणजे गंगा नदीची नेमकी सुरुवात कुठून होते, हे आपण इथून बघितलेलं होतं. म्हणजे अलकनंदा असो, अलकापुरी असो, गंगोत्री असो इथून सुरुवात झालेली आहे आणि देवप्रयाग इथे भागीरथी आणि अलकनंदा नदी एकत्र आल्याने इथून तिला गंगा नाव भेटलं. असं आपण सर्वचे सर्व प्रयाग बघितलेले होते. या ठिकाणी देवप्रयाग आहे, इथे रुद्रप्रयाग आहे, इथे कर्णप्रयाग आहे, इथे नंदप्रयाग आहे, इथे विष्णुप्रयाग आहे, असं सांगितलं होतं. नंतर हे 4 धाम बघितले होते. इथे यमुनोत्री आहे, गंगोत्री आहे, केदारनाथ आहे आणि बद्रीनाथ आहे. असे बघितलेले होते आणि आपली गंगा नदीबद्दल मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगितलेलं होतं. गंगा नदीचे खोरे तुम्हाला अशा पद्धतीने दाखवलेलं होतं. म्हणजे गंगा नदी, त्याच्या नद्या, उपनद्या सर्वच सर्व हे सर्व मिळून काय बनलेलं आहे? गंगा नदीचे खोरे बनलेलं आहे. प्रिलियमला कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाईल, मेन्सला कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाईल, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मी तुमच्याकडून प्रश्न उत्तर लिहून सुद्धा घेतो आहे आणि तुम्हाला बाकी सराव प्रश्न सुद्धा देत आहे. ब्रह्मपुत्रा नदीबद्दल आपण प्रॉपर मॅप बघितलेला होता. या मॅपमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं होतं. हे ब्रह्मपुत्रा नदी इथपर्यंत आपलं झालेलं होतं. आता मित्रांनो, आता आपण काय सुरुवात करू? द्वीपकल्पीय पठारावरील नद्या. बघा, द्वीपकल्पीय पठार. पहिल्यांदा मला हे सांगायचं द्वीपकल्प म्हणजे काय? आपला हा द्वीपकल्प आहे, बरोबर ना? आपला हा काय आहे? द्वीपकल्प आहे. द्वीपकल्प म्हणजे इथून ज्या नद्या वाहतात, विंध्य नदीच्या खालच्या साईडने ज्या नद्या वाहतात, त्याला द्वीपकल्पीय पठारावरील नद्या असे म्हणतात. द्वीपकल्प म्हणजे काय? तिन्ही बाजूने काय आहे? पाणी आहे. इथे इथे बंगालचा उपसागर आहे, इथे अरबी समुद्र आहे, इथे हिंदी महासागर आहे. 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने भूभाग. याला काय म्हणतात? द्वीपकल्प. द्वीपकल्पीय पठारावरच्या नद्या तारुण्य अवस्थेत वाहतात. कशा वाहतात? काय वाहतात? ते तुम्हाला सांगतो. खनन कार्य मोठ्या प्रमाणात करतात म्हणून घडईतून या नद्या वाहतात. हे पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. बघा, द्वीपकल्पीय नद्यांचे
ऊर्ध्व अपक्षरणापेक्षा पार्श्ववर्ती अपक्षरण मोठ्या प्रमाणावर झाल्याने पठारावरची रुंदी आणि दऱ्यांची निर्मिती झाली आहे. म्हणजे ऊर्ध्व अपक्षरण बघा, ऊर्ध्व अपक्षरण म्हणतोय मी आणि पार्श्व अपक्षरण म्हणत आहे. म्हणजे असं खालच्या अपक्षरणापेक्षा खनन अपक्षरण म्हणजे खनन कार्य, या खननापेक्षा उभ्या खननापेक्षा आडवं जे खनन आहे या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे काय झालेलं आहे, पठारावरील रुंदी आणि उथळ दऱ्या यांची निर्मिती झालेली आहे. तुम्हाला वाक्य समजलं का? कारण इथे मी तुम्हाला खनन बी टाकू शकत होता, उभा आणि आडवं सुद्धा शब्द टाकू शकत होता. परंतु विचारताना अशाच पद्धतीने प्रश्न विचारले जातात प्रिलियमला. बरं, मेन्सला आता लिहायचं आहे तुम्ही जितक्या सोप्या भाषेत असेल, तितक्या सोप्या भाषेत तुम्ही लिहू शकतात. परंतु ऊर्ध्व आणि पार्श्व असे शब्द विचारले जातील. बघा, पठारावरील नद्यांचे सातत्याने हजारो वर्ष अनाच्छादन झाल्याने प्रौढ अवस्थेत आहेत आणि त्यांचे क्षेपण निम्न स्तरावर पोहोचलेले आहे. आता तुम्ही म्हणाल, की सर हे प्रौढ अवस्थेत कशा पद्धतीने? मित्रांनो, आता विचार करा. आता आपण एका नदीचं उदाहरण बघू, कुठल्यातरी गोदावरी नदीचं उदाहरण बघू आता आपण. बघा, पहिल्यांदा गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. उगम पावल्यानंतर ते डोंगरावरून खाली उतरते. नंतर इथे येते. नंतर ते पठारावरून वाहते. पठारावरून वाहत असताना तिला अनेक नद्या, उपनद्या येऊन मिळतात. हे झाल्यानंतर परत या ठिकाणी इथून ते खाली उतरते. खाली उतरल्यानंतर बघा, इथे ते पहिल्यांदा प्रौढ अवस्थेत, तारुण्य अवस्थेत वाहत होती. नंतर प्रौढ अवस्थेत व्हायला सुरुवात झाली. परत ते खालच्या वृद्ध अवस्थेत जायला सुरुवात झाली. त्यावेळेस ते परत धबधब्याच्या रूपाने खाली उतरली. म्हणजे इथून तिचा वेग कसा आला, परत वाढलेला आहे. म्हणजे इथून ते कशा परत अवस्थेत वाहील, तारुण्य अवस्थेत वाहील. म्हणून याचे म्हणजे कशाचे बघा, प्रौढ अवस्थेत आहे याचे जे महत्व आहे किंवा हे वाढवण्याचं संपूर्ण प्रतिनिधित्व हे कोणी केलेलं आहे, धबधब्यांनी केलेलं आहे. तारुण्य अवस्थेत वाहण्यासाठीचे प्रतिनिधित्व कोणी केलेलं आहे, धबधब्यांनी केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. आलं का लक्षामध्ये? हे कशा पद्धतीने द्वीपकल्पीय पठारावरच्या नद्या वाहतात. नद्यांच्या पात्रांना संत प्रवाह प्राप्त झाला आहे. फक्त अपवाद असा आहे की ज्या ठिकाणी घर्षण निर्माण झालेले आहे त्या ठिकाणी संत प्रवाह प्राप्त होतो. बरोबर, जवळ संपूर्ण द्वीपकल्पीय पठारावर रुद्ध अवस्थेत स्थलरूपकी आहे. यामुळे प्रौढ अवस्थेत नदी प्रणाली भोवठस पाहायला मिळतात. रुद्ध अवस्थेत व्हायला सुरुवात झाली की नंतर लगेच ते कुठल्या अवस्थेत जातात, प्रौढ अवस्थेत जातात. लक्षात ठेवायचं आहे. काही ठिकाणी अद्यापरूपी आणि पुनर्जीवन नदी प्रणाली आढळते. त्याचे प्रतिनिधित्व कोणी केलेलं आहे, धबधब्यांनी केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी धबधबे आहे. उदाहरणार्थ बघा, इथे दिलेले धबधबे कुठे येतं, इथे बघा, शेरावती नदीवर कोणता धबधबा आहे, जोग धबधबा आहे. त्याला गिरसप्पा धबधबा पण असे म्हणतात. हे बाई, हे 100% प्रिलियमला जोड्या लावायला विचारता. मागच्या 10-12 परीक्षांमध्ये 15-20 वेळा प्रश्न विचारलेला आहे वेगवेगळ्या परीक्षांना. मग हे लक्षात ठेवताना अशा पद्धतीने लक्षात ठेवा की शेरावती नदी बघा, जोश लक्षात ठेवा म्हणजे तुमचं 100% लक्षात राहील. म्हणजे जोग धबधबा कशावर आहे, शेरावती नदीवर आहे. जोश गीश असं, जोश गीश लक्षात ठेवा. म्हणजे गिरसप्पा धबधबा कशावर आहे, शेरावती नदीवर आहे. 289 मीटरचा आहे. नाही लक्षात ठेवली तरी चालेल. महाबळेश्वर इथे वेण्णा धबधबा आहे. हा वेण्णा नदीवरच आहे, लक्षात ठेवायचा आहे. कावेरी या नदीवर कोणता धबधबा आहे, शिवसमुद्रम आहे. आता इथे लक्षात ठेवताना काशी लक्षात ठेवा. काशी, बरोबर. कावेरीवर कुठला धबधबा आहे, शिवसमुद्रम. घटप्रभावर इथे ट आहे. घटप्रभावर गोकांक धबधबा आहे. गोकांक, प्रभावर कुठला आहे, गोकांक धबधबा आहे. इथे लक्षात ठेवू शकतात. आणि इथे नर्मदावर कुठला आहे, कपिलधारा आहे. इथे नाक लक्षात ठेवा. म्हणजे नर्मदा, नाक, कपिलधारा. आणि धुन लक्षात ठेवा. धुवाधार धबधबा कुठल्या नदीवर आहे, असा प्रश्न विचारला तर कुठल्या नदीवर आहे, नर्मदा नदीवर आहे. मुलांचं सर्वात जास्त इथे शेरावती म्हणजे कपिलधारा, धुवाधार आणि शेरावती, जोग आणि गिरसप्पा इथेच मुलांचं कन्फ्युज होतं. त्यामुळे मी तुम्हाला इथे ट्रिक सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीने धबधब्यांनी नदीचे पुनर्जीवनाचे प्रतिनिधित्व केलेले आहे याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. आलं का? लक्षात येतंय का मित्रांनो? प्रत्येकाच्या सर्वांच्या लक्षात यायला पाहिजे. काही प्रॉब्लेम आला तर विचारायचंय 100%. बघा,
इथे जोश, गीश, वेण्णा, वेण्णा. इथे काशी सांगितली. इथे घटप्रभावर गोकांक सांगितला आणि इथे नाक नर्मदावर कपिलधारा आणि धुवाधार धबधबा कशावर आहे? नर्मदा नदीवर आहे. अशा पद्धतीने तुम्ही आता आपला महाराष्ट्र कधी बघितला असेल तर महाराष्ट्राचा मॅप मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा महाराष्ट्राचा मॅप आहे. इथे बघा महाराष्ट्राचा मॅप तुम्हाला नदी खोरे दिसत असेल. बघा इथे प्रॉपर महाराष्ट्राचा मॅप दाखवलेला आहे. हे बाई नदी खोरे आहे. तुम्हाला इथे दाखवतो. इथून बघा. इथून गोदावरी नदीचा उगम झाला आणि इथून असं हवा हा पूर्णचा पूर्ण भाग आणि हा भाग असा हा गेलेला आहे. हा पूर्णचा पूर्ण भाग म्हणजे महाराष्ट्राचा जवळ-जवळ 49% भाग कुठल्या नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे? गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. बघा या इथून अशी गोदावरी नदी गेलेली आहे. अशी गोदावरी नदी वाहते. अशी गोदावरी गेल्यानंतर ही तेलंगणामध्ये प्रवेश करते. तेलंगणा म्हणून लगेच इथे सिरोंच्या इथे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा प्रवेश केलेला आहे. हे मूळ आहे. नंतर गोदावरीला पहिल्यांदा मिळून इथून दारणा नदी येऊन मिळते, इथे कादवा येऊन मिळते, इथे प्रवरा येऊन मिळते, इथे शिवना येऊन मिळते, इथे खाम, इथे बोरा, इथे सिंदफणा या ठिकाणी दुधना येऊन मिळते. इथे दक्षिण प्रवरा येऊन मिळते. दक्षिण पूर्णा येऊन मिळते. इथे दक्षिण पूर्णेचे खोरे म्हणतात. आणि इथूनच बघा बुलढाणा इथूनच कुठली नदी पैनगंगा नदीचा उगम झाला आणि पैनगंगा अशी वाहत कशी गेलेली आहे? अशी वाहत गेली. नंतर इथून वरून वर्धा वाहत आली आणि वर्धा आणि पैनगंगा संगम इथे झालेला आहे. परत वर्धा इथे गेली आणि या ठिकाणी वैनगंगा आली आणि वैनगंगा आणि वर्धेच्या संगमाला काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. आणि नंतर प्राणहिता सिरोंच्या इथे कोणाला मिळालेली आहे? गोदावरीला मिळालेली आहे. हे गोदावरीचे खोरे आहे. ते झाल्यानंतर हे भीमा आणि कृष्णाचे खोरे तुम्हाला हे इथे दिसत असेल. हे प्रॉपर हे सर्व हे दाखवलेले आहे या कलरमध्ये हे भीमा आणि कृष्णा नदीचे खोरे आहे. बघा वरतून या ठिकाणी भीमा नदी उगम पावलेली आहे. भीमा नदी अशी उगम पावते, अशी वाहत जाते आणि इथे ते कर्नाटकामध्ये जाते. भीमेला येऊन सिन्हाई ही नदी येऊन मिळते. या ठिकाणी कुकडी, मीना आहे, घोड आहे, वेळ आहे, या ठिकाणी भामा आहे, या ठिकाणी मुठा आहे, मुळा आहे, हे पूर्ण आणि या ठिकाणी कुठला आहे? नेरा आहे. नंतर या ठिकाणी मान आहे. तशीच या ठिकाणी बघा ही कृष्णा आहे, या ठिकाणी पंचगंगा नदी आहे. पंचगंगाच्या 5 नद्या या ठिकाणी दाखवलेल्या आहे कोणकोणत्या त्या तर. हा सर्व हा जो खोरे झाले हे हे कुठल्या नदीचे खोरे आहे हे इथून तर इथपर्यंत हे सर्व हे जे खोरे आहे हे भीमा आणि कृष्णा नदीचे खोरे आहे. मित्रांनो तुम्हाला पिवळा कलर दिसत असेल. पिवळा कलर म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठल्या नदीचे खोरे दाखवलेले इथे तापी नदीचे खोरे दाखवलेले आहे. तापी नदीचा इथे उगम झाला आणि पहिल्यांदा अमरावती इथे प्रवेश केला. नंतर अमरावतीतून परत ते मध्य प्रदेशात गेले आणि परत ते महाराष्ट्रामध्ये आले. म्हणजे महाराष्ट्रात बी किती वेळा प्रवेश केला आहे तापीने? 2 वेळा प्रवेश केलेला आहे. इथून जी गोदावरीची उपनदी होती मांजरा नदी पहिल्यांदा ती कुठे गेली? कर्नाटकमध्ये गेली आणि कर्नाटक म्हणून ते परत बघा तेलंगणामध्ये गेले आणि परत ते महाराष्ट्रात आले आहे आणि या नदीने सुद्धा 2 वेळा प्रवेश केलेला आहे. मग प्रिलियमला प्रश्न विचारू शकतात, की महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करणाऱ्या खालीलपैकी कोणकोणत्या नद्या आहे? कोणकोणत्या नद्या आहे? एक गोदावरी आहे, दुसरी मांजरा आहे आणि तिसरी तापी नदी आहे. हा तापी नदीच्या खोऱ्यांचा मॅप आणि वरती हवा नर्मदा नदीचे खोरे आणि हे सर्वच सर्व इथे दिसत आहे. हे सर्वचे सर्व कुठल्या नदीचे खोरे आहे? कोकणातील नद्यांचे खोरे आहे. बघा, या अशा पद्धतीने आहे. महाराष्ट्रामध्ये भीमा कृष्णा नदीच्या खोऱ्याने 22% भाग व्यापलेला आहे. नर्मदा नदीच्या खोऱ्याने 0.5% भाग व्यापलेला आहे. तापी पूर्णाने 17.7% भाग व्यापलेला आहे. कोकणातील नद्यांनी 10% भाग व्यापलेला 10 पॉइंट समथिंग आणि यांनी गोदावरीच्या नदीच्या खोऱ्यांनी 49% भाग व्यापलेला आहे. अशा पद्धतीने हे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. राहील का लक्षामध्ये? प्रत्येकाच्या लक्षात यायला पाहिजे. आता हा पाठ झाल्यानंतर थोडा मॅप लहान करतो म्हणजे तुम्हाला इथे समजेल. हा पाठ झाल्यानंतर इथे तुम्हाला नद्यांचे खोऱ्यांचे मॅप दाखवतो मी महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने तर इथे बघा 49.5% कशाचा लिहिला आहे? गोदावरीच्या नदीच्या खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे. इथे बघा कोकणातील नद्यांचे खोरे किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? जवळ-जवळ आता जे दाखवलं ते 10.7% क्षेत्र व्यापलेलं आहे मित्रांनो.
भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यांना 22.6% क्षेत्र व्यापलेलं आहे. तर नर्मदा नदीच्या खोऱ्याने 0.5 आणि तापी आणि पूर्णा नदीच्या खोऱ्याने 16.7% क्षेत्र व्यापलेलं आहे. म्हणजे सर्वात मोठं गोदावरी, 2 नंबर भीमा कृष्णा, 3 नंबर तापी पूर्णा, 4 नंबर कोकणातील नद्या आणि 5 नंबर नर्मदा नदीच्या खोऱ्याने भाग व्यापलेला आहे. आलं का लक्षामध्ये हे? आलं असेल अशी अपेक्षा करतो. महाराष्ट्रामधून कधी बघितलं तर अनेक नद्या वेगवेगळ्या दिशेने वाहत असतात. म्हणजे आपण म्हणतो ना पूर्वाईन नदी कटली, पश्चिमाईन नदी. बघा ज्या दिशेकडे वाहते ती वाहिनी असते. म्हणजे गोदावरी नदी कशी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आहे. बरोबर ना? म्हणजे पश्चिमेला उगम पावलेली आहे आणि पूर्वेकडे वाहते. म्हणून गोदावरी नदी कशी आहे? पूर्ववाहिनी नदी आहे. म्हणजे पूर्वेकडे ती वाहत चाललेली आहे. म्हणून पूर्ववाहिनी. अशाच पद्धतीने आपण पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण इथे सुद्धा प्रश्न विचारला जातो. प्रिलियमला प्रश्न विचारतात तिथे आणि तुम्हाला मेन्सला लिहिण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. म्हणजे तुम्हाला इथे शॉर्टमध्ये लिहिता येईल. बघा पूर्ववाहिनी नद्या बघू पहिल्यांदा. बघा गोदावरी नदी कशी आहे? पूर्ववाहिनी नदी आहे. भीमा नदी कशी आहे? पूर्ववाहिनी आहे. कृष्णा, कोयना, पंचगंगा बरोबर. पैनगंगा इथे पैनगंगा, नर्मदा ही पैनगंगा जी नर्मदा आहे, ही पैनगंगा इथली आहे. पण नर्मदा नदी ही कशी आहे? नर्मदा हे इथले का नर्मदा नदी इथली नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी ही कशी आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. लक्षात ठेवायचं आहे. इथे पैनगंगा इथपर्यंत आलं. नंतर या खालती इथे कुठली नदी आहे? कावेरी नदी आहे, पेन्नेरू नदी आहे, महानदी आहे. या सर्वच्या सर्व इथे पूर्ववाहिनी नदी आहे. काय-काय सांगितलं? कावेरी नदी, पेन्नेरू नदी महत्वाचे सांगतोय. पेन्नेरू नदी आणि नंतर महानदी या सर्वच्या सर्व नद्या कशा आहे? पूर्ववाहिनी नद्या आहे. पश्चिम वाहिनी नद्या सातपुडा पर्वतात उगम पावणाऱ्या आणि सह्याद्री पर्वतात उगम पावणाऱ्या. सातपुडा पर्वतात कधी म्हणलं तर कृष्णा आहे, तापी आहे, पूर्णा आहे आणि खालती नर्मदा ती पण पश्चिम वाहिनी आहे. तर सह्याद्रीमध्ये उल्हास, वैतरणा, शास्त्री, वशिष्ठी भरपूर नद्या आहेत अशा. तेव्हा ह्या आपण बघू द्या पुढे कोणकोणत्या कशा आहेत त्या आता. ह्या कशा आहे? ह्या पश्चिम वाहिनी ह्या म्हणजे कोकणातील नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. सर आम्हाला पूर्व पश्चिम दिशाच माहित नाही. दिशा लक्षात ठेवा. ही दिशा पूर्व असते, ही पश्चिम असते, ही उत्तर असते आणि ही दिशा कुठली असते? दक्षिण दिशा असते. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. तर मी आता पश्चिम वाहिनी सांगितल्या म्हणजे इकडे वाहणाऱ्या सांगितल्या. पूर्व वाहिनी सांगितल्या म्हणजे इकडे वाहणाऱ्या. आता उत्तर वाहिनी सांगतोय म्हणजे वरती वाहणाऱ्या. म्हणजे वाघूर ही नदी नदी आहे. उत्तर वाहिनी आहे. बघा गिरणा, पांझरा, काटेपूर्णा, मोरणा या सर्वच्या सर्व उत्तर वाहिनी नद्या आहे. लक्षात ठेवायच्या आहे. शॉर्ट टर्म मेमरीमध्ये आता तुमचं लक्षात राहील. परत नोट्स तुम्हाला अवेलेबल भेटतील. त्या नोट्स वर तुम्ही प्रॉपर वाचून घ्यायच्या आहे. तुमच्याकडे पुस्तकं आहे. पुस्तकामध्ये पण अशीच माहिती आहे. पण नोट्समध्ये तुम्हाला सोप्या कशा पद्धतीने होईल अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपर करून दिलेलं आहे. बरोबर. दक्षिण वाहिनी नद्या कुठल्या? वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती या नद्या कशा आहे? या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. आलं लक्षामध्ये? आता सुरुवातीला आपण गोदावरी नदी बघू. सर गोदावरी नदी बघायच्या पहिले आम्हाला प्रॉपर मॅप दाखवा. नंतर तुम्हाला बाकीची माहिती समजेल. बघा हाताने मॅप काढलेला आहे त्यामुळे प्रॉपर माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे. ही बघा आपली गोदावरी नदी. दिसत असेल तुम्हाला चांगलं अक्षर आहे जे इतकं पण वाईट अक्षर काढलेलं नाही. उगम. पण मी आता जशा पद्धतीने वाचेल तशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. मॅप समजावून सांगतोय. उगम कुठे झाला आहे? ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी टेकड्यांवर त्र्यंबकेश्वर इथे उगम झाला आणि उगम झाल्यानंतर गोदावरी नदी वाहायला सुरुवात केली. कादवा नदी येऊन मिळाली म्हणजे गोदावरी आणि कादवा यांचा संगम दोघांचा म्हणजे दोन नद्या एकत्र येतात त्या भागाला काय म्हणतात? संगम म्हणतात. गोदावरी आणि कादवाचा संगम कुठे झालेला आहे? नांदूर मधमेश्वर येथे झालेला आहे. याला नांदूर मधमेश्वर याला महाराष्ट्राचे भरतपूर सुद्धा म्हटले जाते. लक्षात ठेवायचे आहे. इथे दारणा इथून दारणा नदी येते आणि ही कुठे मिळते? सायखेडा इथे मिळते. म्हणजे गोदावरी आणि दारणा संगम कुठे आहे? सायखेडा येथे आहे. इथे बघा इथे प्रवरा नदी आणि मुळा नदी ह्या दोघं नद्या कुठे येतात? प्रवरा आणि मुळा पाचेगाव येथे एकत्र येतात आणि दोघांचा संयुक्त प्रवाह हा कुठे भेटतो? गोदावरीला टोके इथे भेटतो. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. शिवना नदी घारेगाव आहे.
इथे शिवना नदी आणि गोदावरी नदी घारेगावला एकत्र येतात. इथे ढोरी नदी गोदावरीला येऊन मिळते. वरतून खाम नदी एकत्र येतात. खाम नदी आणि गोदावरी नदी दोघही नद्या एकत्र कुठे भेटतात? जोगेश्वरी या ठिकाणी भेटतात. हा संगम आहे. इथे बघा, इथे सिंधू फणा आहे. इथे बिंदुसर आहे. बिंदुसरा नदीच्या काठावर बीड हे शहर आहे. सांगतो. आणि या ठिकाणी वरतून कुंडलिका आहे. या दोघांचं सिंधफणा आणि यांचा संगम, गोदावरीचा संगम कुठे होतो? मांजररथला होतो. प्रिलियमला जोड्या लावाला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे लक्षात ठेवायचे आहे. मांजररथ हे ठिकाण तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. बघा, दक्षिण पूर्णा नदी वाहते ते अशी वाहते ते आणि दक्षिण पूर्णा दुधना आणि सोपना नद्या या कुठे मिळतात? खट्टगावला मिळतात. खट्टगाव. दुधना आणि सुकना नद्या हडगावला मिळतात. नंतर दक्षिण पूर्णा आणि गोदावरी कुठे एकत्र येतात? कोंडेश्वरी येथे एकत्र येतात. लक्षात ठेवायचं आहे. गोदावरी आणि दक्षिण पूर्णा. पुढे इथे आसना नदी एकत्र येते. इथे मांजरा नदी, इथे बघा, इथे मांजरा नदी या इथून अशी वाहते. मांजरा नदी वाहत 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 मांजराची उपनदी लेंडे आहे, मन्याड आहे. नंतर मांजरा या इथून कुठे उतरलेली आहे? तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये. नंतर इथे तेलंगणातून परत महाराष्ट्रामध्ये आली. महाराष्ट्रामध्ये येऊन ती कुंडलवाडी या ठिकाणी, म्हणजे असं पण लक्षात ठेवू शकता, मांजराच्या कानात काय टाकायचे? कुंडल घालायचंय. म्हणजे मांजरा नदी कुठे एकत्र आली? कुंडलवाडी या ठिकाणी गोदावरीला येऊन मिळाली नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि नंतर नांदेड जिल्हा संपला. नंतर इथे ते महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये प्रवेश करते. या ठिकाणी तेलंगणामध्ये बाबडी बंधारा आहे. बाबडी बंधारा संबंधी महाराष्ट्र आणि तेलंगणाचा पाणी वाटपून वाद चालू आहे. वरच्या साईडला इथे प्राणहिता आहे. बाकीचं तुम्हाला नद्या पुढच्या मॅप मध्ये दाखवेल, कारण 49% क्षेत्र आहे. वैनगंगा राहिली, पैनगंगा राहिली, वर्धा राहिली आणि ही वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमाला काय म्हणतात? यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. आणि प्राणहिता ही नदी कुठे येऊन मिळते? सिरोंच्या या ठिकाणी येऊन मिळते. कोणाला? गोदावरीला. म्हणजे गोदावरी ना प्राणहिता संगम कुठे होतो? कुठे होतो? सिरोंच्या या ठिकाणी होतो. आपली ही गोदावरी नदी आहे. या गोदावरी नदीची एकूण लांबी कधी बघितली तर किती आहे? 1465 किलोमीटर एकूण लांबी आहे. आणि महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर महाराष्ट्रातली लांबी आहे. ही जवळजवळ 8 जिल्ह्यांमधून गोदावरी नदी महाराष्ट्रातून वाहते. लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी गोदावरी नदी दाखवली आणि गोदावरी नदीचे खोरे दाखवले, त्याच्या उपनद्या दाखवल्या आणि कुठल्या साईडने, म्हणजे डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या कुठल्या आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या कोणत्या. डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या तुम्हाला वरतून मिळणाऱ्या दाखवल्या, उजव्या बाजूने खालतून मिळणाऱ्या तुम्हाला नद्या दाखवलेल्या आहे. प्रश्न तुम्हाला कशाही पद्धतीने आला तरी 100% तुमचा बरोबर यायला पाहिजे. इथे बघा, काडशिव म्हणजे इथे कादू आहे. बरं, काडशिवा दूध, इथे शिवना आहे, इथे दुधना आहे, इथे प्राणहिता आहे, इथे ही ईश असे ट्रिक्स लावलेले आहे. इथे शबरी नदी पण आहे पुढे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि उजव्या बाजूने मानू, सिकमा, प्रवरा हे सर्व आहे. म्हणजे मामू, इथे दारणा पण आहे, पाचेगाव आहे, डोरी आहे, हे सर्व आहे. या पूर्णच्या इथे मांजररथ आहे. अशा पद्धतीने उजव्या आणि डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या मी तुम्हाला सांगितल्या. आणि ते झाल्यानंतर मी तुम्हाला 1465 भारतातील एकूण लांबी सांगितली. आणि एक पुढे काय सांगितलं मी तुम्हाला? 668 महाराष्ट्रातली लांबी सांगितली. पुढे ते तेलंगणातून जाऊन परत आंध्र प्रदेशामध्ये जाते. आंध्र प्रदेशात ती कोणाला मिळते? बंगालच्या उपसागराला मिळते. अशा पद्धतीने गोदावरी नदी आहे. सर, गोदावरी नदी संपली का? नाही, अजून पण संपलेली नाही. इथे फक्त ही माहिती झालेली आहे. आता मूळ गोदावरी आपण बघायला सुरुवात करू. गोदावरीचा उगम कुठे झाला? गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतावर झालेला आहे. बघा, ज्याप्रमाणे गंगा वाहिली शंकराच्या जटातून, त्याप्रमाणे गोदावरी सुद्धा व्हायला पाहिजे म्हणून एका ऋषीने पूजा केली होती ब्रह्मगिरी येथे. म्हणून इथे सुद्धा, म्हणून या नदीला काय म्हणतात? दक्षिण भारताची गंगा म्हणतात. कावेरीला सुद्धा म्हणतात, पण गोदावरीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. ब्रह्मगिरी पर्वतावर झालेला आहे उगम.
त्र्यंबकेश्वरी ते पश्चिम घाटामध्ये आहे आणि समुद्र सपाटीपासून जवळ-जवळ 1067 मीटर इतक्या उंचीवर हे बाई टेकडी आहे. ह्या पर्वत आहे. 1067 मीटर उंचीवर आहे. लांबी गोदावरीची एकूण लांबी किती सांगितली मी तुम्हाला? 1465 असून महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी किती आहे? 668 किलोमीटर इतकी आहे. लक्षात ठेवायची. 667 पॉइंट समथिंग पण 668 किलोमीटर हे लक्षात ठेवा तुम्ही. क्षेत्रफळ कधी बघितलं तर गोदावरीचे एकूण क्षेत्र 3,13,389 चौरस किलोमीटर एकूण म्हणजे सर्व मिळून इतकं क्षेत्र आहे. तेच आपण महाराष्ट्रात कधी बघितलं महाराष्ट्र क्षेत्रफळ कधी बघितलं 3,07,713 चौरस किलोमीटर म्हणजे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापेक्षा गोदावरीचं क्षेत्र जास्त मोठं आहे खोऱ्याचं. पण महाराष्ट्रात ही नदी किती किलोमीटर वाहते आहे किती टक्के म्हणजे क्षेत्र किती आहे 1,52,588 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रातील एकूण खोऱ्यापैकी 49.5% क्षेत्र कोणी व्यापलेलं आहे गोदावरीच्या नदीच्या खोऱ्याने व्यापलेलं आहे. आणि महाराष्ट्रात ही नदी किती खोऱ्यांमध्ये प्रमुख विभागणी झालेली आहे गोदावरी नदीची जवळ-जवळ 30 उपखोऱ्यांमध्ये या नदीची काय झाली आहे विभागणी झाली तुम्हाला इथे दिसेल. अरे येतंय का लक्षामध्ये? प्रत्येकाच्या लक्षात यायला पाहिजे. प्रत्येकाला समजत आहे का? राजकीय क्षेत्र बघू आता आपण. राजकीय क्षेत्र गोदावरी नदीचे. बघा गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात उगम पावून ते कुठे जाते पुढे? पुढे लगेच अशी नाशिक जिल्ह्यात उगम पावते. पुढे लगेच अहमदनगर जिल्हा लागतो. अहमदनगर जिल्हा. लगेच औरंगाबाद जिल्हा. आता छत्रपती संभाजीनगर. ते झाल्यानंतर जालना जिल्हा लागतो. नंतर बीड, नंतर परभणी, नंतर नांदेड आणि या जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यातून ते जाते आणि धर्माबाद जवळ ते कुठे तेलंगणा प्रवेश करते तेलंगणामध्ये आणि परत ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करते बरं का लक्षात ठेवायचं आहे. सीमेवरून वाहत जाताना तेलंगणात प्रवेश करते. पुढे राजमहेंद्री जवळ प्रमुख 3 मुखांनी म्हणजे अशा 3 मुखांनी हे काय होते ह्या वितरिका आहे बरं का ते कोणाला मिळते? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. येतंय का सर्वांच्या लक्षामध्ये? प्रत्येकाच्या लक्षात यायला पाहिजे. मी अशा पद्धतीने शिकवत आहे की जे मुलं नवीन आहे, जुने आहे प्रत्येकाला समजेल. म्हणजे जास्त स्पीड बी नाही, कमी स्पीड पण नाही. घेत आहे आणि प्रॉपर तुम्हाला समजलं पाहिजे अशाच पद्धतीने शिकवत आहे. राजकीय क्षेत्रांमध्ये इतकी माहिती. मग आले किती? नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि गडचिरोली. धर्माबाद जवळ ती कुठे जाते? हे तेलंगणामध्ये प्रवेश करते आणि बंगालच्या उपसागराला कुठे जाऊन मिळते ते? राजमहेंद्री जवळ 3 मुखांनी ते कुठे जाते? बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते. अशी आपली गोदावरी नदी आहे. तुम्हाला गोदावरी नदीबद्दल समजलं का प्रॉपर? महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीचे एकूण क्षेत्र किती आहे? 49% क्षेत्र आहे. म्हणजे किती राज्यांमध्ये गोदावरी नदी वाहते असा प्रश्न कधी विचारला तर किती राज्यांमध्ये वाहते? महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून ते वाहते आणि खोरे हे किती राज्यांमध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये आहे, तेलंगणा, आंध्र प्रदेशामध्ये आहे, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. सर मध्य प्रदेशमध्ये कसं? बघा मध्य प्रदेशमध्ये वर्धा नदीचा उगम झालेला आहे. वैनगंगा नदीचा उगम झालेला आहे. म्हणजे तिथे सुद्धा आहे. छत्तीसगड मध्ये सुद्धा पारमापुरा त्या नद्या एकूण भरपूर नद्या तिथून वाहत येतात. अजून इंद्रायणी या नद्या वाहत येतात. इथे ओडिशामध्ये सुद्धा खोरं आहे. कर्नाटकमध्ये सुद्धा खोरं आहे. कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कर्नाटकमध्ये का तर मांजरा नदी तिथे जाऊन कर्नाटकमध्ये ते प्रवेश करते. बघा गोदावरी जी नदी आहे ज्याला संतांची भूमी ओळखले जाते. संतांच्या भूमीच्या नदीचे खोरे कुठले? गोदावरी नदीचे खोरे संतांच्या भूमीचे नदीचे खोरे आहे. या खोऱ्याचा प्रदेश जातीच्या पात्रात गाळाने भरलेले लहान बेटे दिसून येतात. त्याला लहान बेटांना काय म्हणतात? म्हणजे छोटे-छोटे या खोऱ्यामध्ये गाळाने भरलेले लहान बेटे असतात गोदावरी नदीच्या पात्रामध्ये. त्या लहान बेटाला काय म्हणतात? लंका असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. लहान बेटांना लंका म्हणतात.
राजमहेंद्री येथे गोदावरी नदीवर 25 किलोमीटर लांबीचा मोठा रेल्वे पूल बांधलेला आहे आणि जवळच धवलेश्वर येथे या नदीवर हे 1857 मध्ये बंधारा बांधला गेला होता. त्या बंधाऱ्याला काय नाव आहे? आता सुद्धा अॅनिकोट बंधारा नाव आहे. अॅनिकट बंधारा, अॅनिकोट म्हणा किंवा अॅनिकट बंधारा असे म्हणा. राजमहेंद्री जवळ आहे धवलेश्वरम या ठिकाणी. बघा, गोदावरी नदीबद्दल इतकी माहिती सांगितलेली आहे तितकी 100% बरोबर यायला पाहिजे. आपण राज्यसेवेचा अभ्यास करत आहे. राज्यसेवामध्ये डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सुद्धा तुमचा प्रश्न प्रॉपर बरोबर यायला पाहिजे. तुम्हाला काही विचारलं तरी पण आता म्हणजे त्याचा पाणलोट क्षेत्राचा विचार करा ह्या असा प्रश्न विचारू शकतो. म्हणजे गोदावरी नदीबद्दल सांगताना तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगायची आहे. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आर्थिक, सामाजिक कसा प्रभाव पडलेला आहे, कशी वाहते, दुष्काळ होतो का, हे होतं म्हणजे सर्वाबद्दल यामध्ये बोलायचं आहे. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला प्रश्न सांगेल तेव्हा तुम्हाला समजेलच. मांजरा नदी ही नदी गोदावरीच्या उजव्या तीरावरून म्हणजे गोदावरीच्या उजव्या तीरावरून दक्षिणेकडे वाहून जाणारी ही उपनदी आहे. या नदीचा उगम बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यामध्ये या नदीचा उगम झालेला आहे आणि कोणत्या डोंगर रांगेमध्ये? बालाघाट डोंगर रांगामध्ये या नदीचा उगम झालेला आहे. ही नदी बीड जिल्ह्यातील पाटोदा, केज आणि अंबाजोगाई या दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये वाहून जाऊन पुढे लातूर मध्ये प्रवेश करते आणि या नदीची एकूण लांबी कधी बघितली तर किती आहे? 724 किलोमीटर आहे. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या 3 राज्यातून वाहणारी नदी आहे. मांजरा नदी बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यात प्रमुख नदी ही कुठली आहे? मांजरा नदी आहे. 100% लक्षात ठेवायचं आहे. मांजराच्या मी तुम्हाला उपनद्या सुद्धा सांगितल्या. कोणत्या सांगितल्या? लेंडी ही मांजराची उपनदी सांगितली. मन्याड ही मांजराची उपनदी सांगितली. ही अशी बीड पाटोदा तालुक्यातून उगम पावते, लातूर मध्ये जाते, उस्मानाबाद मध्ये जाते आणि नंतर ही कुठे जाते? इथे जाऊन नंतर नांदेड मध्ये जाऊन ते कुठे मिळते? कुंडलवाडी या ठिकाणी ते गोदावरीला मिळत आहे. लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने ही मांजरा नदी तुमच्या लक्षात बसली असेल. महत्वाची त्याचीच उपनदी आहे. कुठली? प्राणहिता नदी आहे. वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांच्या खोऱ्याच्या संगमाला काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. हा संगम गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे होतो. लक्षात ठेवायचं आहे. वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम कुठे झाला आहे? गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे होतो. तेथून हे दोन्ही प्रवाह कुठलं नाव धारण करतात? प्राणहिता नाव धारण करतात आणि या नदीची एकूण लांबी किती? प्राणहिताची एकूण लांबी 120 किलोमीटर इतकी आहे. तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरून प्रवेश करून तिला गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण सिरोंचा कडील नगरम या ठिकाणी ते गोदावरीला मिळते. बघा, काही मुलांना नगरम हे ठिकाण माहिती नसेल तर काय लक्षात ठेवायचं आहे? सिरोंचा लक्षात ठेवा. ते उत्तरेकडून म्हणजे डावीकडे येऊन मिळते. कोणाला येऊन मिळते? गोदावरीला येऊन मिळते. अशी आपली प्राणहिता नदी आहे. वर्धा आणि वैनगंगा मिळून तयार झालेली. पुढे इंद्रावती नदी बघू मित्रांनो. इंद्रावती नदी बघा, इंद्रावती ही नदी गोदावरी नदीला डाव्या तीराने म्हणजे वरतून मिळते. उत्तरेकडून येऊन मिळणारी मध्य भारतातील एक मोठी उपनदी आहे. कोणती? इंद्रावती नदी. उगम या नदीचा उगम बघा, इंद्रावतीचा उगम कुठे झाला? कलाहंडी इथे झाला. जिल्हा रामपूर, ओडिशामध्ये कलाहंडी इथे. या नदीचा प्रवास सुरुवातीला पश्चिमेकडे म्हणजे सुरुवातीला असा होता. नंतर हा प्रवास काय चालू झाला? दक्षिणेकडे होतो. ही नदी ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र 3 राज्यात वाहत जाणारी नदी आहे. या नदीची एकूण लांबी किती आहे? बघा, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओडिशाची मिळून 535 किलोमीटर ही कोणाची लांबी आहे? इंद्रावतीची लांबी आहे आणि महाराष्ट्रातील एकूण लांबी 126 किलोमीटर इतकी होते. बघा, इंद्रावती नदीवर मित्रांनो चित्रकूट नावाचा धबधबा आहे. चित्रकूट नावाचा धबधबा आहे. चित्रकूट जिल्ह्यातील छत्तीसगड राज्यातील बस्तर दंतेवाडा जिल्ह्यात वाहत जाऊन महाराष्ट्राच्या अतिपूर्वेवरून सीमेवरून वाहत जाते. शेवटी महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा राज्याच्या सीमेवरून गोदावरीच्या डाव्या बाजूला येऊन कुठे येऊन मिळते?
सोनपूर या ठिकाणी म्हणजे गोदावरी आणि इंद्रावती या दोघांचा संगम कुठे झालेला आहे? सोनपूर येथे झालेला आहे. तालुका सिरोंचा या ठिकाणी होतो आणि पुढे ते गोदावरीला येऊन मिळते. आलं का तुमच्या लक्षामध्ये? इंद्रावती नदी. मग तुम्हाला प्रश्न विचारला, इंद्रायणी नदी कोणाची उपनदी आहे? असा प्रश्न कधी विचारला, मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे, सर ही भीमेची उपनदी आहे. तर इंद्रावती कोणाची आहे? गोदावरीची आहे. तर इंद्रायणी नदी कुठे आहे? कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. तर इंद्रावती नदी कुठल्या 2 राज्यांच्या सीमेवरून वाहते? महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या. तर इरावती काय म्हणतोय मी? इरावती ही नदी कोणत्या देशाच्या सीमेवरून वाहते? मी इथे म्यानमार आहे आणि इथे इंडिया आहे. म्यानमार आणि इंडियाच्या सीमेवरून इरावती नदी वाहते. आलं का लक्षामध्ये? बघा, प्रवरा नदीच्या काठावर प्रवरा नदी आहे. अजून प्रवरा नदीच्या काठावर संगमेश्वर आहे. नेवासे हे ठिकाण आहे प्रवरा नदीवर. नेवासे इथे संत ज्ञानेश्वरांनी काय सांगितलेले आहे? ज्ञानेश्वरी सांगितलेले आहे. गोदावरी नदीचेच खोरे बघताय आपण. नाथसागर भारतातील महत्वाचे आणि मातीचे धरण हे कुठे आहे? औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे आहे आणि तिथे पैठण इथे कुठलं उद्यान उभारलेलं आहे? ज्ञानेश्वर उद्यान उभारलेलं आहे. नाथसागर प्रकल्प लक्षात ठेवायचं आहे. गंगापूर बघा, गंगापूर हे मातीचे धरण आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये हे मातीचे धरण आहे. तर औष्णिक विद्युत केंद्र कोणते आहे या नदीच्या खोऱ्यामध्ये? एकलहरे कुठे आहे? नाशिक इथे आहे. तर परळी इथे बीड हे इथे काय आहे? औष्णिक विद्युत केंद्र आहे. मी तुम्हाला एक मॅप पण दाखवणार आहे औष्णिक विद्युत केंद्रांचा, पण या खोऱ्यासंबंधी होतं. राज्यसेवा मेन्सला, UPSC मेन्सला लिहायचं आहे. त्यामुळे डिटेल मध्ये माहिती पाहिजे. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने गोदावरी नदी समजली का? अजून सुद्धा गोदावरी नदी झालेली नाही. आता पुढचा भाग गोदावरी नदीच्या जो राहिलेला होता, कुठला? हे बाय, हा पहिल्यांदा मी तुम्हाला मॅप दाखवतो. हा मॅप समजावून सांगतो, नंतर पुढे आपण टच करू. बघा, इथपर्यंत आपण बघितलं तर ही गोदावरी नदी आली. ही गोदावरी नदी अशी वाहत आली. गोदावरीला कुठली नदी येऊन मिळाली? प्राणहिता नदी येऊन मिळाली. आणि कुठे येऊन मिळाली? सिरोंचा या ठिकाणी येऊन मिळाली. नगरम, मी नगरम अजून डिटेल मध्ये बघितलं तर नगरम या ठिकाणी सिरोंचा इथे गोदावरी नदी येऊन मिळाली. पण त्याच्याही पहिले विदर्भातील सर्वात लांब नदी बघू पहिल्यांदा. पैनगंगा नदी बघू, नंतर वैनगंगा. बघा, पैनगंगा ही पूर्वाईन नदी आहे. इथे काय म्हणतोय मी? पैनगंगा म्हणतोय. पैनगंगा पूर्वाईन नदी आहे, विदर्भातील सर्वात लांब नदी. बघा, ही अशी वाहते. तिला कयाधू नदी येऊन मिळते. पैनगंगा वाहत जाऊन तिला पूस नदी येऊन मिळते. नंतर अशी वाहते. नंतर त्याला वर्धा नदी येऊन मिळते आणि वर्धा पुढे ही ते अशी वर्धा वाहत जाते. नंतर त्याला वैनगंगा नदी येऊन मिळते. वर्धा आणि वैनगंगेचा संगमाला काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. बघा, राज्यसेवा मेन्सला, प्रिलियमला अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात की बघा, अरुणावती, अडाण, वाघाडी, खुनी, विदर्भा कोणाच्या उपनद्या आहे? ह्या पैनगंगेच्या उपनद्या आहेत. इथे बघा, हे वर्धा आहे ना, ते निरगुडा, इरई, वेण्णा, धोम, यशोदा, विदर्भा आणि बेबळा या कोणाच्या उपनद्या आहेत? वर्धेच्या उपनद्या आहे. पुढे अशाच पद्धतीने वैनगंगाच्या उपनद्या बघू आता. बघा, ही अशी वैनगंगा, ही अशी मूळ नदी प्रवाह असा आहे वैनगंगाचा. तो झाल्यानंतर इथे बाग आहे, पांगली नदी आहे इथे. नंतर इथे चूलबंदी आहे, चूलबंदी. नंतर इथे काय खोब्रागडी आहे. इथे पाल आहे आणि इथे पोटफडी आहे. इथे बघा, मूल आहे, पाथरे आहे, या उपनद्या आहेत. या ठिकाणी चंद्रभागा नदी आहे, कोलार नदी आहे, कान्हा नदी आहे, पेंच नदी आहे, बावनकुळे आहे. या सर्वच्या सर्व कोणाच्या उपनद्या आहे? वैनगंगेच्या उपनद्या आहे. या वर्धा आणि वैनगंगा संगम झाला आणि सिरोंचा इथे कोणाचा संगम झाला आहे? गोदावरी आणि कृष्णाचा संगम झाला. पुढे अशी जी नदी सांगितली होती, पारम कोटा, इंद्रावती आणि पामुल गौतम, आणि वरतून बंडिया नदी आहे.
बांडिया या नद्या सर्व इंद्रावतीच्या उपनद्या आहे. आणि इंद्रावती पहिल्यांदा पूर्वेला वाहते, नंतर दक्षिणेला वाहते आणि नंतर ती कुठे सोनमपूर या ठिकाणी ते कोणाला येऊन मिळते आहे, गोदावरीला येऊन मिळत आहे. अशा पद्धतीने हा मॅप आहे. प्रिलियमचा अभ्यास कधी करायचा असेल, तर तुम्हाला नद्या कुठल्या नदीची कुठली उपनदी आहे हे 100% लक्षात ठेवावं लागेल. आणि मेन्सचा अभ्यास कधी करत असेल, तर तुम्ही फक्त मॅप व्यवस्थित लक्षात ठेवा. तुमचं प्रॉपर लक्षात राहून जाईल. आता मी तुम्हाला जी माहिती शिकवली, ते पहिल्यांदा आता तुम्हाला सांगतो. म्हणजे तुमचा प्रश्न 100% बरोबर यायला पाहिजे. बघा, वर्धा आणि वैनगंगेचे खोरे. बघा, पहिल्यांदा कुठली नदी सांगतो? पैनगंगा नदी सांगतो. पैनगंगा. पैनगंगेची एकूण लांबी किती? 495 किलोमीटर पैनगंगेची एकूण लांबी आहे. विदर्भातील सर्वात लांब नदी पैनगंगा आहे. ही कुठे उगम पावते? अजिंठा डोंगररांग बुलढाणा जिल्ह्यामध्ये उगम पावते आणि वर्धा तिची उपनदी वर्धा नदीची उपनदी असून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. म्हणजे या साईडून या साईडला म्हणून ही पूर्ववाहिनी नदी आहे. आणि विदर्भातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कधी विचारली, म्हणजे दक्षिणेकडे वाहणारी नदी कधी विचारली, तर कुठली आहे? वर्धा आहे. ही ओळ इथली आहे. वर्धाचा उगम कुठे झाला आहे? मध्य प्रदेशामध्ये बैतूल या ठिकाणी वर्धेचा उगम झालेला आहे. आणि बैतूलची एकूण वर्धेची एकूण लांबी किती आहे? 455 किलोमीटर. एकाच जिल्ह्यामध्ये ती स्पष्टपणे वाहताना दिसते का? नाही. एकाच जिल्ह्यामध्ये ती स्पष्टपणे वाहत नाही. हं? आलं का लक्षामध्ये? उत्तरेकडून दक्षिणेकडे बघा, पहिल्यांदा ती कुठे वाहते? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. नंतर अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांच्या सीमेवरून ती वाहते वर्धा नदी. अमरावतीमधील वरुड तालुक्यात ती महाराष्ट्रात प्रवेश आणि महाराष्ट्रात सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती सांगितली तर कुठली आहे? वर्धा नदी आहे. बघा, या नदीवर मोरसे धरण आहे अमरावती शहराला, ते पाणी पुरवते. अमरावती शहराला कुठलं धरण पुरवते? मोरसे हे धरण पाणी पुरवठा करते. बेबळा नदीवर बांधण्यात येणारे धरण हे कुठे आहे? यवतमाळ येथे आहे. खनिजे या या ज्या नदीच्या खोऱ्यामध्ये खनिज संपत्ती चांगली मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे चुनखडक असो, डोलोमाईट असो, क्रोमाईट असो, हे बाय आणि दगडी कोळसा असो, या नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती येथे आढळते. आपली गोदावरी नदी चालू आहे. नंतर शेवटची वैनगंगा नदी आहे. वैनगंगा लांबी, वैनगंगेची एकूण लांबी 487 किलोमीटर. लक्षात राहू द्यायचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये याची लांबी किती आहे? 295 किलोमीटर. किती सांगितली? 295 किलोमीटर. वैनगंगेचा उगम मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहते. शिवनी जिल्ह्यामध्ये मैकल डोंगर रांगांमध्ये गोपाळगंज या ठिकाणी झालेला आहे. आणि गोंदिया जिल्ह्यात त्रिरसोला गावाला महाराष्ट्राच्या सीमेवरून कुठे बावनथडी ही मध्य प्रदेशच्या सीमेवरून वाहते. पुढे नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरून ती वाहत जाते. बाव नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण प्रॉपर गोदावरी नदी आणि तिचे खोरे बघितलेलं आहे. खालीलपैकी गोदावरी नदीच्या खोऱ्याचं वैशिष्ट्य सांगा. गोदावरी नदीने महाराष्ट्राचं 49% क्षेत्र व्यापलेलं आहे. गोदावरी नदीचा भाग संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. गोदावरी नदी या द्वीपकल्पीय पठारावरील नदीने धबधब्यांमुळे काय केलेलं आहे? नदीचे पुनर्जीवन हे केलेले आहे. असे बरेचसे मुद्दे आहेत. हे प्रत्येक मुद्दे टाकत जायचे आणि प्रश्न हा काय करायचा आहे? प्रॉपर सोडवत जायचा. बघा, इथून मी तुम्हाला प्रॉपर गोदावरी नदी शिकवलेली आहे. आता गोदावरी, वर्धा, वैनगंगा नदीचा मॅप पण मी तुम्हाला प्रॉपर घेतला. आणि ही नदी ही कृष्णा नदी आहे. कृष्णा झाल्यानंतर ही बाई कुठली आहे? ही भीमा नदी आहे. आता मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये कृष्णा आणि भीमा या नद्या बघू आणि बाकीचं राहिलेलं आपण बघू. पहिल्यांदा कृष्णा नदी घेतो मी. नेहमीप्रमाणे कृष्णा नदी सांगताना तुम्हाला पहिल्यांदा कृष्णा नदीची आकृती समजावून सांगतो.
बघा, कृष्णा नदीचा जो उगम आहे, हा उगम कुठे झालेला आहे? महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो. कृष्णेला पहिल्यांदा वेण्णा नदी येऊन मिळते. वेण्णा आणि कृष्णा हा संगम माहुली येथे होतो. बरोबर. बघा, इथे कृष्णा आहे. मध्यमभागी इथे कृष्णा दाखवतो. कृष्णाला कुठली नदी येऊन मिळाली? वेण्णा नदी येऊन मिळाली. इथे वेण्णा दाखवतो. आणि संगम कुठे झालेला आहे? माहुली या ठिकाणी संगम होतो. नंतर कृष्णाला कोयना नदी येऊन मिळते. कृष्णा कोयना संगम. कृष्णेला कुठली नदी येऊन मिळाली? कोयना नदी येऊन मिळाली. इथे कोयना लिहितो. कोयना यांचा संगम कुठे झालेला आहे? कराड या ठिकाणी झालेला आहे. कराड. कृष्णा कोयना संगम कराड येथे. कृष्णाला येरळा नदी येऊन मिळाते. येरळा इथे ळ आहे आणि ब्रह्मनाळ. बघा, कृष्णेला कुठली नदी येऊन मिळाली? येरळा नदी येऊन मिळाली. येरळा. कृष्णा आणि येरळा यांचा संगम कुठे झालेला आहे? ब्रह्मनाळ या ठिकाणी झालेला आहे. मग तुम्हाला विचारला जातो प्रश्न, महाराष्ट्रात डाव्या बाजूने कृष्णेस मिळणारी एकमेव नदी कुठली? कुठली नदी कृष्णेस मिळणारी एकमेव नदी डाव्या बाजूने? येरळा ही नदी आहे महाराष्ट्रामध्ये. नंतर कृष्णेला वारणा नदी येऊन मिळते. वारणा. कृष्णा वारणा संगम कुठे झालेला आहे? या ठिकाणी वारणा लिहितो. कृष्णा वारणा संगम हरिपूर येथे झाला आहे. हरिपूर. बरोबर. नंतर कृष्णाला पंचगंगा नदी येऊन मिळते. इथे पंचगंगा आहे. याचा संगम कृष्णा आणि पंचगंगेचा संगम या कुठे झालेला आहे? ते पंचगंगा लिहितो. पंचगंगा. नृसिंहाची वाडी. नृसिंहाची नृसिंहाची वाडी. कृष्णा आणि पंचगंगा. आता सर ह्या 5 नद्या कशा, याला पंचगंगाच नाव का? आता हे पंचगंगा नाव याच्यामुळे ही पंचगंगा नदी 5 नद्या येऊन मिळालेली आहे. पहिल्यांदा कासारी, नंतर कुंभी, नंतर सरस्वती, तुळशी आणि भोगावती ह्या 5 नद्या मिळून पंचगंगा नदी तयार झालेली आहे. मग तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा असा प्रश्न कधी विचारला तर काय लक्षात ठेवायचं? काकू काकू कोण आहे? सरस्वती. सरस्वती तुभो म्हणजे तुळशी, भोगावती असा क्रम लिहायचा उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर भोगावती नदीवर कोणतं धरण बांधलेलं आहे? राधानगरी हे धरण बांधलेलं आहे. तर मित्रांनो, पुढे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर डाव्या बाजूनेच कोणती नदी येऊन मिळते? रायचूर जवळ कुठली नदी येऊन मिळते? कृष्णेला भीमा नदी येऊन मिळते. लक्षात ठेवायचं आहे. हे कुठे? कर्नाटकमध्ये. आलं का इथपर्यंत लक्षामध्ये? मॅप समजला का तुम्हाला? पहिल्यांदा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवताना पहिल्यांदा नकाशा सांगत आहे. नंतर इथे दूधना आणि वेदना आहे. वेदगंगा या दूधना आणि वेदगंगा दंतेवाडा इकडे एकत्र येतात आणि हिरण्यकेशी नदी येऊन ही कुठे जाऊन मिळते बरं? बागलकोट कर्नाटक या ठिकाणी हिरण्यकेशी नदी कोणाला जाऊन मिळते? कृष्णेला जाऊन मिळते. बागलकोट. हम्म. अशा पद्धतीने कृष्णा नदी. आता कृष्णा नदीचा आपण एकूण मॅप बघितला. आता थोडी माहिती बघू. कृष्णेची एकूण लांबी किती असा प्रश्न कधी विचारला 1390 किलोमीटर कृष्णेची एकूण लांबी आहे. तर महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदी किती किलोमीटर वाहते? 282 किलोमीटर वाहते. तर प्रमुख पीक कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये प्रमुख पीक कुठलं घेतलं जातं? ऊस हे प्रमुख पीक घेतलं जातं. नंतर तंबाखू, ज्वारी, बाजरी हे प्रमुख पिकं सुद्धा घेतले जातात. तर जिल्हे कृष्णा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते असा प्रश्न विचारला तर सातारा आणि सांगली जिल्ह्यातून कृष्णा नदी वाहते आणि खोरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूर, सातारा आणि सांगली या नदीच्या इथे हे खोरे आहे. लक्षात ठेवायचं आहे. कृष्णा नदीचे खोरे. महादेव डोंगररांग आहे, ज्योतिबा डोंगररांग आहे, पन्हाळा आहे, चिकोडी आहे. या दरम्यान ही नदी वाहते. बघा इथे औदुंबर, बाहुबली, तीर्थक्षेत्र, माहुली आणि नृसिंहाची वाडी या अशा ठिकाणी सुद्धा तीर्थक्षेत्र आहे आणि ईशान्येस पठारावर दख्खनच्या पठारावर पूर्वेस कडप्पा प्रणाली आढळते. म्हणजे या नदीच्या ईशान्येला काय आहे? दख्खनचे पठार आहे आणि पूर्व साईडला काय आहे? कडप्पा खडक प्रणाली ही पूर्व साईडला आहे. लक्षात राहू द्यायचं.
कृष्णेसोबतच आता आपण काय बघणार आहोत? आता आपण भीमा नदी बघणार आहोत. हे बघा भीमा नदी तुम्हाला इथे आकृती दाखवतो. भीमा नदी आंबेगाव, भीमाशंकर येथे आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम झालेला आहे. नंतर भीमाला पहिल्यांदा पिंपळगाव इथे भामा नदीहून मिळते. तर वेळ नदीहून मिळते. नंतर इंद्रायणी नदीहून मिळते. इंद्रायणी पवना आणि आंध्राची मिळून इंद्रायणी नदी आहे. इंद्रायणी आणि कृष्णा संगम कुठे होतो? तुळापूर येथे होतो. तुम्ही तुळापूरला गेले असाल, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. कृष्णा आणि इंद्रायणीचा संगम तुम्हाला बघायला मिळेल तिथे. हा मुळा आणि मुठा संगम, हा बघा मुळा आणि मुठा हे पुणे जिल्ह्यामध्ये होतो आणि पुणे जिल्ह्यामध्ये अ, मुळा मुठाचा जो संगम आहे तो रांजणगाव या ठिकाणी कोणाला येऊन मिळतो आहे? गोदावरीला येऊन मिळत आहे. लक्षात ठेवा. नंतर या ठिकाणी कुकडे आहे, या ठिकाणी मीना आहे, या ठिकाणी घोड नदी आहे. बरोबर. यांचा जो संगम आहे, हा कुठे झाला आहे? दुमाला या ठिकाणी झाला. दुमाला हे ठिकाण आणि वरती सीना अहमदनगर मधली यांचा कुडाळ येथे संगम झाला आहे. हं. आलं का लक्षामध्ये? लक्षात येतंय का तुमच्या? लक्षात यायला पाहिजे. सर भरपूर संगमय हे ते भरपूर आहे. पण मित्रांनो एकदा वाचलं, दुसऱ्यांदा ऐकलं, तिसऱ्यांदा ऐकलं, चौथ्यांदा ऐकलं तर तुमचं 100% लक्षात राहील आणि तेही डिटेलमध्ये लक्षात येईल. लक्षात ठेवायचं आहे. इथे महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी किती? प्रश्न ठरला तर किती आहे? 451 किलोमीटर. जिल्ह्या कोणकोणत्या जिल्ह्यातून ही वाहते? कोणत्या जिल्ह्यातून? पुणे, नगर आणि सोलापूर या जिल्ह्या म्हणून ती वाहते. महाराष्ट्रात भीमेला काय म्हणतात? तर चंद्रभागा म्हणतात. महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला ती कथा सांगितली असती. पण पुंडलिकाने ज्यावेळेस वीट फेकली आणि त्यावेळेस पांडुरंगाला सांगितलं, "तू ह्याच विटेवर वर्षानुवर्ष उभं राहा आणि लोक तुझ्या भेटीला येतील, तर ते त्यांची इच्छा पूर्ण कर." चंद्रभागा ही नदी कुठल्या आहे? भीमा नदीला चंद्रभागा असे म्हणतात. पंढरपूर येथे. बघा आंध्र नदी आहे, इंद्रायणीची उपनदी आहे. देहू आळंदी या इंद्रायणीच्या काठावर आहे. तुम्हाला माहिती आहे. आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी सांगितलेली आहे आणि देहू येथे तुकाराम महाराजांचं जन्मस्थान आहे. बघा इथे सुद्धा आहे. कर्हा आणि नीरा या ठिकाणी कुठे एकत्र येतात? ते नरसिंगपूर या ठिकाणी एकत्र येतात. हं. सीना ही बाई सीना नदी आहे. अहमदनगर हे शहर कुठल्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? प्रश्न विचारला जातो. कुठल्या नदीच्या काठावर आहे? सीना नदीच्या काठावर आहे. अहमदनगर सोलापूर जिल्ह्यात भामा नदी कृष्णेस समांतर वाहते. हे पण इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि सीनेची उपनदी कुठली आहे? विंचरणा ही सीनेची उपनदी आहे. आष्टी गावाजवळ सौतळा धबधबा आहे. सौतळा धबधबा कोणत्या नदीवर आहे आणि कुठल्या जिल्ह्यात आहे? विंचरणा नदीवर आहे आणि कुठल्या नदीवर आहे? विंचरणा नदीवर आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? बीड जिल्ह्यामध्ये आहे. मुख्य पीक काय आहे याचं? ऊस हे मुख्य पीक आहे आणि भीमा नदीच्या काठी पंढरपूर हे शहर वसलेलं आहे. इथे हे बघितलं आपण आणि त्यानंतर हे लक्षात ठेवायचं आहे. बघा वेळवंडीच्या काठावर कुठलं शहर आहे? भोर शहर आहे. कर्रा नदीच्या काठावर कुठले शहर आहे? सासवड आहे. जेजुरी आहे. मोरगाव आहे. कुकडीच्या काठावर कुठलं शहर आहे? ओझर आहे. ओझरचा ते आणि मुळामुठेच्या काठावर कुठलं शहर वसलेलं आहे? पुणे आणि सीनेच्या काठावर अहमदनगर. अशा पद्धतीने आपण कुठले खोरे बघितले? भीमा कृष्णाचे सुद्धा खोरे बघितले. व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. हळू-हळू अभ्यास करायचा आहे. ज्या मुलांना प्रॉब्लेम आला वाचताना त्याने मला 100% विचारायचं आहे. हं. चालेल मित्रांनो, भेटू आपण लेक्चरला. तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. नाही समजलं की परत एकदा लेक्चर बघायचं आहे. तरीही नाही समजलं तर मला कॉल करायचा आहे. पण प्रश्न व्यवस्थित लिहायचा आहे. व्यवस्थित प्रॅक्टिस करायचा आहे. प्रिलियमची सुद्धा व्यवस्थित प्रॅक्टिस करा. प्रश्न सोप्या टाइपमध्ये असे प्रश्न चुकायला नको. आलं लक्षामध्ये? आलं असेल. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. बाय बाय.